माय भिंत टीव्हीतच राहीन काही नुसतं. अरे दिसलो काय आम्ही? आई आई वा आम्ही आले काय? किती वेळ लावला हो तुम्ही? सकाळीच पासून गेले बा, म्हटलं लवकर येता. लयच उशीर केला तुम्ही ते आले. वेळ लावला म्हणजे काय आता एवढ्या उन्हीचं येऊन जाऊ काय तिथून निघून? हो ऊनही आहे, बरोबर आहे. येऊ बाई वैशाली, ये ना. बाबा ते बॅग ठेवून द्या ना तिथंच. ठेवून द्या, मग मी नेतो ते त्याच्यातलं सामान काढतो, मग कपडे गिपडे बदलून घेतो. हो बेटा ठेवतो. करून आता चहा घे नाही करत ते काय आता उभंच ठेवतो. आता चहा आता थकलो ना आम्ही येऊन तिकडून. एक एक कप चहा पाजून द्या आता. बरं करतोय मी, बस तू. हो मी काय म्हणतो वैशाली, तिथंच साखरपत्ती आहे बाई. डब्बे बदलले आता त्या स्वयंपाकघरातले. आणि तिथंच दूधही आहे, फ्रीजमध्ये दूध आहे. तर घे त्याच्यातलं चांगला कर चहा मस्त. ते येतं तिला सांगतं काय आता काम? हा चहानी पाजत काय धड आल्याबरोबर? बस नाही म्हणून राहिली काही नाही. कमालची माय बा तू. तिला अशी नाही म्हणत का बस वैशाली आणि मी चहा करून आणतो त्यासाठी. काय होते बाबा, करतो ना मी. नाही नाही तिला सुटू दे. तू उठ कर चहा कर जाय. चहा कर तिच्यासाठी आण, माझ्यासाठी आण आणि तुझ्यासाठी आण. सगळ्यासाठी चहा आण करून. हो मीच करतो, बस बाई तू, मी आणतो चहा करून. काय बाबा तुम्ही आता काय फरक पडते, मी केला काय नाही ना केला काय? बाई तू बोलू नको. आता तू जरी अधिक महिन्याला आली पण आरामाला आली आहे म्हटलं. इथं जर तू कामं करशील दगदग होईल आणि विनाकारण काही झालं गेलं तर आमच्यावर येईल ना. हा नेलो म्हणून तिच्या बापानं म्हणून आणि इथं चांगली होती तिथं काही झालं तर असं होऊ शकते ना. म्हणून चांगली बस बेटा, आराम कर. करता येते येईल, हात नाही काय पाय नाही काय तिला करते ते बरोबर. अमाय गोगड्या वैशाली, बस तू, बस मी आणतो चहा करून. आता दुखते बाई जराशे पाय, पण आता काय करतो माय, करा तर लागते दोघं बुडाबुडासाठी. आई दवाखान्यात नाही गेलती का व? थोडीशी दवाखान्यात जाऊन पाहायला पाहिजे होती. नेहमी नेहमी म्हणतं पाय दुखते पाय दुखते. कितीक डाव जाऊ बाई व, कितीक डाव गेली बापा बापा. सारा दवाखान्याचाच भोला आहे. हा काही झालं का चाललं दवाखान्यात, काही झालं का चाललं दवाखान्यात. ते त्यानं काय पाया बसून राहिले काय? आता हे म्हातारपणाचं दुखणं होई, हे येणारच आहे आज नाही उद्या. ते तर आहेच, आता म्हातारपणाचं दुखणं आहेच ते. पण थोडंसं आराम पडते, तेवढंच बरं लागते मग आराम पडला म्हणजे. एवढं मोठं काय घेतलं पॅकेज? एवढी भारीची भारी झाली. गोटे भरले काय याच्यात? गोटे कायले भरू? माय काय डोकं फिरलं काय? फरक पडला माझ्या डोक्यात, तिकडे गोटे मारून मी लोकायले जाऊन. मग काय घेतलं याच्यात? एवढं भारीचं भारी मार भारी झालं. एवढे कोणते कपडे भरले काय माहित? कायचं भारी आहे होते, मी खसकन उचलून राहिली आणि तुमच्याकडून उचलून नाही राहिली एवढं मोठे माणूस असून. तू चल ना मग, घे ना तू बॅग पकड. हे मायकून नाही पकडणं होत. काय होईल त्याच्यात भरलं ना काय नाही तर. भरलं असून घरातलं सामान, पैसा आदला, सामान सुमान, म्हणून एवढं भारी झालं का नाही. येतो मामाजी मग आता. हो हो या बेटा. अन काय म्हणते, आराम करा चांगला. अन चांगलं राहा, स्वस्त राहा आणि चांगलं खा सगळं आणि मस्त राहा तिथं. हा मामाजी ठीक आहे ना, येतो मामाजी मग. बाबा येतो मी इले सोडून. काय सोडून देतो तिथं घरापर्यंत आणि चहा पाणी पितो आणि निघून येतो. जाय पण रात्र जर झाली तर मुक्काम करून घेजो. येजो नको धावपळ करत, कारण जंगल खराब आहे, रस्ता खराब आहे. खराब रस्त्यानं येणं असं बरोबर नाही आहे रात्रीचं. मग बाबा म्हणून तर लवकर चाललो का रात्र नाही झाली पाहिजे म्हणून. रात्र घुस देत नाही मी, बरोबर लवकरच येतो वापस. बरं बरं ठीक आहे, जा मग या लवकर लवकर. काय ना चालला रे, एसटीनं चालला काय? नाही आई एसटी नाही चाललो, गाडी आणली ना. गाडी आणली भाड्यानं. नेऊन देतो तिले आणि येऊन जातो मी जाऊन. ड्रायव्हर आहे ना. आता एसटीत तर जाणं होत होतं, हिची अर्धी तिकीट पडत होती आणि तुझी पुरी पडत होती. किती खर्च लागत होता असा? काय गरज होती आता एवढी मोठी गाडी सांगायची? भाडं काय थोडंसं जाते काय? आई जाणं होत होतं पण मला नाही न्यायचं होतं ना. जाणं तर कायच्या ते होते. आता माझ्या गाडीवर नाही होत काय, मग ते एसटीत जर जायचं आहे तर माझ्या गाडीवरही जाणं होते. पण तिला त्रास होत होता ना त्या गोष्टीचा, म्हणून मग मी तिला तसं नाही नेलं. हो इतर पेशक्या लोकांचं काम तसंच राहत असते. पैसा आहे तर काय करणार आहे? पैसा नसता तर बरोबर जाणं झालं असतं. मग एसटीत गेले असते, साऱ्या शिक्षात केले असते. बरं मामाजी येतो, काळजी घ्या स्वतःची. हो बेटा हो हो या मग. आईले कसे जाते बायकाच्या मागं धावत. जरासं म्हटलं तिनं चाल का चालले, जरासं हिनं म्हटलं चाल का चालले. आपल्या मनानं तर जरासं ऐकायला नाही पाहत. आहे आजकालचे पोरं. सरला तुला अजून समजतच नाही काय? अजूनही समज आलीच नाही ना? समजच आहे का तू? अरे पोरं मोठी झाली आता, लहान लहान आहे काय ते? एका एका लेकराचे बाप भरून राहिले ते. जेवढी जबाबदारी आपली आहे त्याच्यावर तेवढीच त्याच्या लेकराची आणि बायकोची आहे म्हटलं. मग मग ते आता बायकोचं आणि लेकराचं पुरं पाहिजे का आपलं पाहिजे? आणि आपल्याजवळ आहे नाही काय? हा एवढे मोठे पैसे येऊन राहिले आपल्याला, तर काही आहे काय त्याच्यात? ते मागून राहिले का तुला त्याच्यातले? मला म्हणणं होतं एकाने एकाने झालं पाहिजे होतं दोघीनं. ते जाऊन बसली, तिच्याच मागं हे गेली. हा अशानं मग हे घरातलं कोण करण? कोणी आलं गेलं आहे काही आहे? मायकून धावपळ होते काय व? मी कशी तरी घराला राखण म्हणून इथं बसली राहतो आपली. हा माहीत टोंगळे दुखते, पाठ दुखते, डोकं दुखते, मायकून सहन होत नाही एकतं. तरी मग आपण म्हणतो जाऊ दे बाई, करा लागते म्हणून करून घेतो. त्याला समजते थोडी काही गोष्ट. जाऊ दे ना, तर जाऊ दे ना. आहे ना ते कामवाल्या बाया का आपल्या घरी आहे? हा ते करण ना सगळं. स्वयंपाक पाण्यापासून आहे तिच्या इकडे. बस ना मग स्वयंपाक ते करत. मग काय राहिलं फक्त वाढून द्यायचं, तर ते तू करत जाजो. हा करा तर लागलच आता, करून नाही तर कोणाला सांगून मी. जाय मग तुझ्या हातचा आज थालीपीठ बरोबर माझ्यासाठी बनव मस्त गरम गरम. आता पोरही घरी नाही, थोडी गेला ड्युटीवर. याही गेला तिला सोडायला. आता कोणीच नाही आहे. बरोबर माझ्यासाठी. आई माझ्यासाठी बनवतो. लय दिवस झाले तुझ्या हातचा थालीपीठ नाही खाल्ला आता. हा बनवतो. किती बनवू? किती खाशीन तू? 2 यानं होईन काय? आई होते दोनही यानं होते. तुझ्या हातच्या थालीपीठानं मन नाही भरत. पोट भरून जाते पण मनच नाही भरत.
मस्त कर बरं आज. कोणीच नाही आहे घरी, नाही तरी तर कर मग आज. वहिनी गेल्या काय गावाले? कोणती पाहिजे तुले? सांग ना. अरे तर सांग ना कोणती पाहिजे. दोघी गेल्या त्या, कोणीच नाही घरी आता. नाही कोणतीच नाही पाहिजे, विचारून राहिलो मी. वहिनी आहे का गेल्या म्हटलं. बाबा मी काय म्हणतो, परीले घेऊन येऊ काय आता ह्या घरात? कहून आता गमून नाही राहिलं म्हणते का बापाच्या घरी? तिथं तर चांगलं आहे सगळं, मग गमत नाही म्हणते का तिथं? इथं आल्यावर अजून तेच चालू होईल काय कामं? नाही म्हणे बाबा, आता असं करणार नाही म्हणे, आता सगळं व्यवस्थित करणं म्हणे, चांगली राहील म्हणे, असं म्हणे बा ते. बरं घेऊन ये आता, घेऊन ये. तुला कधी आणायचं आहे? आज उद्या घेऊन ये. फक्त समजून सांगतो, जशा त्या काम करते तसं तूही काम कर. पद्धतशीरपणानं राह, कोणाच्या लेण्या देण्यात राहू नको, सगळं व्यवस्थित ठेव. आम्हाला काही ऐतराज नाही आहे, आम्ही काही तुम्हाला दोघांना अलग करत नाही रे बाबू. आई बरं ठीक आहे, मी काय म्हणतो, दे बरं थालीपीठं करून दे. 2 खातो मी आणि जातो मग. घेऊन येतो आज परीले. आज ड्युटीवर काही जात नाही. ते फोन केला होता तिनं, या म्हणे घ्यासाठी, गमून नाही राहिलो म्हणे, तर मग घेऊन येतो म्हटलं तिले. हो घेऊन ये बापा, घेऊन ये. कसंही मला हातभार तरी होईल. ह्या तर 2 गेल्या, ते तर मला काम करायला कशी. आता माय म्हणे तर राहिलेच ते करून राहिलाय. मला तर असं वाटते चालली जाऊ का मी पुण्यात राहिले, येतच नाही. बस आईचा फोन आला का फोनच नाही उचलत. नुसतं लग्न 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 लावून दिलं येईन, आता करतच नाही मी लग्न. आई मला ते पोरगं पसंत नाही आहे, मी लग्न करत नाही. ते मला सांगू नको हो बाई. त्या बाबांना हो म्हटलं त्याइले, हा सप्पा हो म्हटलं. आता ते बाबा म्हणते आता लग्न करतो म्हणजे करतो म्हणते, नाही तर तिला सप्पा सांगतो म्हणते का इथं राहू नको. पण आई माया मनानं नाही झालं पाहिजे का माझं लग्न? तुमच्या मनानं करू काय मी? तुझ्या मनानं म्हणजे का तुझ्यासाठी राजकुमार उतरणार आहे का वरतून? हा त्याच्यासोबत करणार आहे का तू लग्न? सांगून राहिली इथं. हे पाय लग्न त्याच्यासोबत करायला लागून त्या पोरासोबत. चांगलं पोरग आहे म्हटलं ते. त्या नाटक कधी केलं लक्षात ठेवतो तू. आता ते बाबा आहे तू आहे, मी काही आता मधात आहे नाही उभे, मी बोलणार नाही काहीच. काही जबरदस्ती आहे काय? जबरदस्ती आहे काय त्याच्यासोबत केलं पाहिजे म्हणून लग्न? तुला मी म्हटलं ना मला नोकरीवाला पोरगा पाहिजे, मला धंदेपाणीवाला पोरा आवडत नाही. तरी तू काय म्हणते तर आपलंच लावून राहिली. नोकरीवाले पोरं आता येऊन राहिले नाही. हा एकही पोराचा निरोप नोकरीवाल्याचा आहे नाही. मांगल्या दिवशी ये तर त्या सप्पा नाही म्हटलं तेव्हा, मग तेव्हा नाही म्हटलं तर आता कुठून भेटन तुला नोकरीवाला पोरगा? संपले आता, झाले त्याचे लग्न. आई नोकरीवाल्याचं बरं राहते, कुठं हिंडाले फिरायला भेटते, हा पगार येते. हे याचं काय हो बिझनेसवाल्याचं? कधी आहे ना कधी नाही आहे. बिझनेस डुबला तर गेलं काम, असं राहते. अहो तर त्याचा चिल्लर बिझनेस आहे काय? किती मोठा आहे? नागपुरात पसरला आहे म्हटलं पुरा. तिकडे अजून भंडाऱ्यात आहे म्हणते. मग 2-3 ठिकाणी आहे, एका ठिकाणी नाही. माणसं आहे म्हणते सारे. अन तो पोरगा फिरतच राहते म्हणते. असा काही एका जागेवर बसला राहते काय म्हणते? हा फिरतच राहते. कधी दिल्ली, कधी मुंबई, कधी कुठं जातच राहते म्हणते. दुबईला तर गेला म्हणते ते पोरग. मग तू सांग मला, तू कुठं गेला तर तुला नेणार नाही काय? कोण म्हणे तुला, कोण सांगितली ही गोष्ट? बापा आता त्या दिवशी ते पाहून गेले तर काही सांगत नाही काय आपल्याला असंच आहे म्हणून? आई काही लोक खोटेही बोलते, त्याच्यावर भरोसा ठेवणं पुरत असते काय? नाही मी काय म्हणतो, दादाला नाही बोलावत काय? दादाला बहिणीला नाही बोलावत काय? हा मग लग्न करून राहिली, पाहुणे बोलवून राहिली, अन त्याला बोलावून नाही राहिली. कमाल आहे तू इथं. तुझ्या भाऊ येते काय? हा येत असेल तर लाव त्याला फोन, ये म्हणा. त्याची बायको येऊ तरी देते काय त्याला? माहित नाही का मांगल्या दिवशी किती तमाशे केले त्याच्या बायकोने इथं? ते मोहिनी होय तर मी वाचली. मग सगळं माया करून घे म्हटलं आणि अंगावर ये म्हटलं. अशी आहे त्याची बायको. त्या मोहिनीनं एक झापड दिली तिच्या कानाखाली आणि हाकललं त्याला इथून. आई आता घरातल्या गोष्टीसाठी लोकांना बोलावत असते काय घरात? म्हणून तर फायदाच घेतलाय ते तू यावाला. आता गेला वाटते साऱ्या सुना गावाला त्या सरला काकूच्या. कोणीच तर नाही आता याच्या घरी. ते वैशाली वहिनी गेली आणि इथे गेली मग आणि त्या राजेश सोबत गाडीत बसून. हो काय गेल्या काय गावाले? काय गेल्या बटा आता ह्या मनातच 2 जणी. कोणाले माहित बोलतच नाही आपण त्याच्यासोबत. तर मी तुझ्या त्या साड्या टाकून दिल्या पिको फॉलले आणि ब्लाऊज टाकले शिवाले. तू काय करजो आता, त्या साड्या आणल्या का घालून पाहिजो, होते नाही होत कसे होते मग बरोबर करून आणायला बरे होते. अन माहिती आहे काय, आता याच्यानंतर साड्या घाल तिथं सासूच्या घरी. लग्न झालं म्हणजे हा हे असं घालत नको जाजो. आई सासूच्या घरी अशी घालन काय मी काही बी बोलत राहतं. पण का बाई सासू चांगली भेटन हो मला. तू चांगली राहायचं फक्त. तू चांगली राहिली तर सासू चांगली भेटन. सासूलेच खराब म्हणता आणि आपण किती साजरं वागतं तिच्यासोबत. परी परी बापा अशी पोरगी आहे तू. हा दुकानात तुला लावून दिली एवढ्या आहे ना, तू तिथून वापस आली. त्याचा फोन आला मला, ते पोरगी म्हणे तुमच्या दुकानातली अर्ध्यातच चालली गेली म्हणे घरी म्हणे. हा काय झालं होतं तुला, कोण वापस आली तू? काकू माझी तब्येत ना अचानकच बिघडली, त्याच्यामुळे ना मी घाबरल्यासारखी झाली होती. म्हणून मग मी सगळं सोडून दिलं आणि घरी परत आले. ऑटो केला आणि लवकर लगेच आली परत. तू आता अशी तब्येत करत राहशील तर मग माझं भाडं कधी देशील बापा? हा कायच्या भरोशावर देशील माझं भाडं? कायच्या भरोशावर देशील? हा मेस लावून ठेवली, हा खाऊन घेशील ना चालली जाशील काय अशी? त्याचं दुकान सोडून आली तशी माझ्या घरी सोडून पैशील काय? काकू मला ना खूपच घाबरल्यासारखं होत आहे. प्लीज मला तुम्ही निंबू पाणी करून देता का एखादा ग्लास? खरंच खूपच होत आहे मला ना, सवय नाही काकू काम करण्याची. मी पहिल्यांदाच काम करायला बाहेर निघाली आणि माझी हालत अशी झाली, खूपच खराब झाली माझी कंडिशन. तुला नोकरी काही इथं चालणार नाही हो बाई. तुला राहायचं असं इथं तर मला तू सारख्यानं भाडं दे. त्या दिवशी ॲडव्हान्सही ठेवला मी तुला. हा ॲडव्हान्स देजो मला. आता काय मी तुला आता सांगतो, तू कामावर जाय नाही तर नको जाऊ. मी तुला एवढ्यानं लावून दिलं त्या माणसाच्या इकडे. चांगला माणूस आहे तो.
नाही तर चांगली माणसं भेटत नाही म्हटलं आता. काकू मी कुठून देऊ पण तुम्हाला सध्या ऍडव्हान्स? मी करते ना काहीतरी काम करते मी. मला थोडंसं बरं तर होऊ द्या. माझी तब्येत खूपच खराब वाटत आहे काकू. पहिले तर काय म्हणते नवऱ्याला सोडून पयाली, आणि आता इथं काय म्हणते त्या मालकाचं दुकान सोडून पयाली. मला तर काही गॅरंटी नाही वाटत तुझी. मला तर असं वाटते का माझ्या घरही सोडून पैसे तू एखाद्या दिवशी. तू काही कर, मला तू पहिले भाडं देजो हा पूर्ण महिन्याचं. ते सांगतो तुला ऍडव्हान्स देऊन ठेवजो मला पुरा महिन्याचा. आणि राहिलं खाप्याचं तर मला मेसचे पैसे लागून रे बा पहिलेच, तेव्हाच मी तुला खाप्याला देईन. आणि मग पुरे भाडं देईपर्यंत मी तुला कुठं जाऊ देणार नाही. काय असं म्हणतो मी तुला, सांग काय पटते तुले? मी तुला चांगली पोरगी म्हणून ठेवलं होतं. मी म्हटलं चांगली आहे बाई पोरगी, सज्जन दिसते म्हटलं तर ठेवा म्हटलं, म्हणून मी तुला ठेवलं म्हटलं. काकू मी चांगलीच आहे. माझ्या मनात असं काही वाईट नाही आहे म्हटलं. मी खरंच काकू मी काही करते पण तुम्हाला देते. तुम्ही टेन्शन नका घेऊ, सगळं काही देते तुम्हाला. मी काय टेन्शन घेत बसतो? मी नाही घेत टेन्शन पेन्शन. तुला म्हटलं त्या माझ्या बहिणीच्या पोरासोबत कर लग्न, त्याच्यासोबत नाही झालं करणं. पैसाच पैसा आहे, पैशातच खेळशील तिथं. नाही काकू मला नाही करायचं, कोणाशीच लग्न नाही करायचं आहे मला. मग काय करतं लग्न नाही करत तर? अशी हिंट काय? एकटीच हिंट काय सगळ्या इकडे? एकटीच राहशील काय? काकू मला ना खूप ताप आहे आज, खूपच ताप आहे मला. माझी तब्येत खूप बिघडली म्हणून मी तिथून परत आली. ते माझी मैत्रीण आहे ना, ते दुकानातच आहे. तिला विचारा वाटल्यास तुम्ही काय झालं मला म्हणून, ते सांगते तुम्हाला. त्याचा मला फोन आला तुझ्या मालकाचा. मला म्हणे काकू म्हणे तुम्ही लावून दिलेली पोरगी म्हणे अर्ध्यातूनच गेली म्हणे ती म्हणे. हा असं असते काय म्हणे? अर्ध काम सोडून चालली म्हणे. कायचे पैसे देऊ म्हणे मी तिले म्हणे, पाठवू नका म्हणे तिला आता म्हणे, असा म्हणे बाई तो. मग मी म्हटलं आता म्हणून मी पाहायला आली. मला तू दिसलीच नाही खाली का आली बा म्हणून हे, म्हणून मी खरंच पाहायला आली वरतं. का म्हटलं गड्या हे पोरगी तर येत नाही, आज काय झालं म्हटलं हिले. हा मला माहितच नाही तू म्हणून आली. काकू माझी खरंच खूप तब्येत खराब आहे. आता पाय बाई मी काही ठिकाणी घेतला तुझ्या तब्येती गिबेतीचा. आता खाऊ पिऊ तुला घालून राहिली मोठ्या यानं. माझ्या वाटीतला जीव आहे म्हटलं, माझ्याजवळ काही लय नाही आहे. मी तुला चल बा माझ्या याच्यातलं घासातला घास तुला देतो. पण तू जर म्हणशील का मी काहीच देत नाही काहीच करत नाही तर कसं जमन मग? एक तर पैसे टाक भाड्याचे ना खायचे, नाही तर मग ही रूम खाली कर आणि कुठेही जाय. मला काही सांगू नको, मी तुला आसरा दिला मोठ्या मुश्किल ना, तर तू मला पैसे देशील तर मी ठेवन तुले. मी ही रूम कायसाठी बांधली आहे? भाडं घ्यासाठी. तू जर म्हणशील फुकटात राहू दे तर कशी राहू देईन? नाही नाही काकू रूम नका खाली करून घेऊ माझी. मी देते ना तुम्हाला, काही करून पैसे देते. उद्यापासून जाते मी कामाला. फक्त आजचे दिवस मला आराम करू द्या. मला खूपच ताप आहे, माझी खूप तब्येत बिघडली. ठीक आहे आजचा दिवस देतो तुले, नाही तर मग म्हणशील हा मी ठेवणार नाही, मी बर्दाश्त करणार नाही हो बाई. आता सांगतो मी तुले. ठीक आहे काकू ठीक आहे. उद्या मी काही करते पण कामाला जाते. आणि उद्या माझा डबा पण नका बनवू प्लीज. हा नाही बनवत. मला काय मला पैसे भेटल्याशिवाय मी काय डब्बा देऊ तुले? फुकटच खाऊ घालू काय? माई कोणती कोई लागून राहिली का तू? काल तू काय म्हणते आपण माणुसकी दाखवा तर लोक सारखे सुद्धा राहतही नाही. ए पोरा तू कोण? इथं कसं काय आला ह्या खोलीत डायरेक्ट? हा खाली गेट आहे, गेटवर कोणी दिसलं नाही का तुले? डायरेक्टच घरात आला. हिंमत कशी काय झाली इथं याची? मी कोणी असो माझ्या विचार नंतर कर जा. मला तेवढी माणुसकी आहे म्हणून मी तुमच्यासोबत चांगल्या रीतीनं बोलून राहिलो. काकू किती रुपये झाले तुमचे सांगा मला. किती रुपये झाले म्हटलं? तेवढे रुपये देतो तुम्हाला. तिचे झाले 5,000 रुपये. ते 5,000 रुपये झाले. तू देतं का पैसे? पैसे देत असेल तर गोष्ट कर, फालतू गोष्टी करू नको. पैसे द्यायच्या वेळेस सगळे मागं सरकत असते. हा तसे फक्त समोर होत असते गोष्टी करायसाठी. काकू 5 नाही 10,000 देतो म्हटलं मी तुम्हाला. काय पण शब्द बोलू नका, तोंडातून आवाज काढू नका म्हटलं. हा नाही तर म्हटलं माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. लक्षात ठेवता तुम्ही. आता तिची एवढी तब्येत खराब असून तुम्ही अशा बोलून राहिल्या उद्धटपणे. हा चला वयाचं एक लिमिट चालू आहे म्हणून ठेव ना. तुम्ही जर माणूस असते आणि ती यंग असते ना, सांगितलं असतं मग मी तुम्हाला. अच्छा म्हणजे हिनं गुंडा पाडून ठेवलाय ना? गुंडा आला वाटते इथं. तरी मी म्हणू मी इलेला सज्जन समजली होती. मला माहित नाही हिच्या मागं गुंडे फिरते म्हणून. गुंडानी आहे मी, नवरा होय तिचा. असं तो तुझं वाटते असं म्हणजे बायकोला एकटं टाकून दिलं आणि आता आला वाटते. आता दिसली का तुला बायको? आता आठवण आली का तिची? तो बाई मग तू बरोबर आहे रे. हा आणि काऊन बायकोला सोडून गेला आता रे? आमचं पर्सनल मॅटर आहे ते. तुम्हाला काय करावं लागते? आम्ही आमचं पाहत बसू बस. पैशाशी मतलब ठेवा. तुम्हाला जसं पैशाशी मतलब आहे ना, तिला काय म्हटलं तुम्ही काही कर मला पैसे दे. पैशाशी मतलब आहे ना तर पैसेच घ्या. आता कसं आहे बाबू, पैशाचीच मतलब आहे बाबा. काय करू आता? हा पैसाच काम करते, जे काम पैसा करते ते बाकी दुसरे करते काय? हा म्हणून पैशाची मतलब ठेवतो मी. परी काऊन बरं नाही का तुले? चल दवाखान्यात जाऊ आपण. बापा बापा किती ताप आहे तुला परी? चल बरं चल लवकर दवाखान्यात चल. इथं थांबू नको आता. सुमितजी मी काल तुमच्याशी बोलली ना, आणि त्याच्यानंतर तुम्ही मला काही रिस्पॉन्स नाही दिला. त्याच्यामुळे ना मला इतकं टेन्शन आलं. मग मी माहिती आहे काय काही बोलली नाही काही नाही. तिथून ना निघून आली डायरेक्ट आणि घरी आली. का तर मी कालपासूनच बिमार आहे म्हटलं. तर गेलीच नाही मग जॉबवर नाही गेली. तर ह्या काकू म्हणत होत्या की जॉबवर काऊन नाही गेली, तिथून सोडून आली. यांनीच लावून दिलं होतं मला तिथं. तू कधीपासून एवढं टेन्शन घ्यायला लागली? पहिले तर कधी टेन्शन घेतलंच नाही एवढं. बोलो नाही बोलो काही करो. पण आता एकदम काय की एवढं टेन्शन घेऊन घेतलं? एवढी तब्येत खराब करून घेतली. आता मी आलो म्हणून बरं झालं. नाही तर ही बाई ह्या बहिणं तर तुला घराच्या बाहेर काढून दिलं असतं ना चुकल्या पैशासाठी. कधी पैसाच नाही पाहिला जसा काही. काऊ काकू तुमच्या पोरीसारखी आहे ना ते? तुमची पोरगी जर असती इशा जागेवर तर असंच केलं असतं का तुम्ही? का पहिले पैसे दे नंतरच राय असं म्हटलं असतं काय? खूपच हलकटपणा आहे तुमचा. तर थोड्याशा पैशासाठी हा तुम्ही काय तिला असं तसं समजून ठेवलंय काय? करोडपतीची पोरगी आहे म्हटलं ते. हा आणि मी काही साधा सुद्धा नाही आहे. 1,00,000 रुपये महिना आहे म्हटलं मला. थोडंसं वादविवाद झाला हे झालं म्हणून ती इकडे आली होती. अरे बापू मी काय सांगू तुला आता?
पाय माझ्या काही कमावाचा हे नाही बाबा. हां मग काही जर येस नाही आहे माझ्याजवळ कमाईचा. मग ह्या 2 खोल्या देतो मी भाड्यानं कशाही, त्याचं मला भाडं येते. आणि त्याच्यासाठी डबे बनवतो जेवासाठी. मग आता सांगतो, मग मला पैसाच नाही भेटत तर मी कायच्या भरोशावर भागू, तूच सांग आता. म्हणून म्हटलं बाबा, नाही तर मला का माहीत ते एवढ्या चांगल्या घरची पोरगी आहे म्हणून. मला असं वाटलं अशीच असन बा. तरी मी म्हटलं होतं काकू तुम्हाला की मी पैसे देते म्हणून. मी असं पैसे बिना दिल्याची कधी जाणार नाही तुमच्याकडून. माझं नेचरच नाही आहे असं. पण हे थोडंसं बिघडलं होतं काम, त्याच्यामुळेच मी इथे राहायला आली. बरं बरं काही हरकत नाही. राय ना तू, राय तुला राहिले म्हणाय नाही. राय जितके दिवस पाहिजे तितके दिवस राय. तुला जेव्हा पैसे द्यायचे तेव्हा दे. पण काय म्हणतो बाबू रे, राहू दे तिले. तुला राहायचं तू राय, 2 जण राहा तुम्ही. आम्हाला गरज नाही का भाड्यानं राहायची. लय मोठं घर आहे म्हटलं आमचं. एक सोडून 2 घर आहे. हा एवढं मोठं घर आहे, एवढा मोठा परिवार आहे. सगळं बरोबर आहे. तिघही भाऊ आहे, आम्ही सर्व्हिसवर आहे म्हटलं. असे तसे नाही आहे म्हटलं आम्ही लोक. मग थोडशासाठी तुम्ही एवढं मोठं करून घेतलं. नाही रे बा, निघून गेला आता तोंडातून. आता म्हाताऱ्या माणसाचं काम नाही राहत लक्ष कधी कधी, म्हणून होऊन जाते गलती. नाही गलती नाही. आता ते राहत नाही तर मी नेतो तिला सोबत. रुसवे फुगे असते माणसाचे 4 दिवसाचे. आता मी तिला सोबत नेतो आणि तुमचे पैसे देऊन देतो. थांबा. नाही सुमितजी, तुम्ही नका देऊ पैसे. माझे पैसे आहेत ना ते मी देणार बरोबर. परी कुठून देशील तू पैसे? तर मालक तुला काही बोलला होता का तो दुकानवाला? सांग मला. त्याची काढतो मी चांगले जाऊन तिथं. हां असं थोडी आहे की वर्कर कोणी काम करून राहिलं, कोणाची मजबुरी असते, काही असते. सगळे काय असेच असतात काय? लोक काय सपन ठेवल्या लोकांना काय माहीत. ते मला खूप बोलले काल. म्हणाले की इतका उशीर असते का, आणि मग तुम्ही एवढे श्रीमंत आहे तर मग कशाला जॉब करता, असं तसं म्हणाले. आणि म्हणाले की तुमच्याकडे होत नाही तर सोडून द्या, काही गरज नाही येण्याची. इकडे लेट आले तर तिकडे पण लेट करा, असं म्हणत होते. आणि मग तेवढ्यात तुम्ही दिसले मला. तुम्ही दिसले तर मग मला असं वाटलं की आता तुम्ही आले, तुमच्याशी मी बोलते. तुम्ही माझ्याशी बोलले नाही, काही रिस्पॉन्सच नाही दिला. म्हणून मग मला खूपच वाईट वाटलं. म्हणून मी तिथून निघून आली. बस आली, मला बरं नव्हतं वाटत. लगेच मला खूप ताप आला. मग या काकू आल्या मला आवाज द्यायला. यांना फोन केला वाटतं त्यांनी मालकांनी. तर या आल्या मला आवाज द्यायला, अशी कशी आली तू, काम सोडून दिलं आणि ते तुला काढून देतील, मग माझे पैसे कुठून देणार तू. मला खूप बोलत होत्या. मी त्यांना सांगितलं काकू मला बरं वाटत नाहीये, मला ताप पण आला आणि मला ऊन पण लागली आहे, निंबू पाणी करून द्या. तर ते पण नाही म्हणाल्या त्या आणि खूप बोलल्या मला. बरं जाऊ दे, बोलल्या तर बोलल्या, काही फरक नाही पडत. चल आता तू तुझे काय सामान आहे घेऊन घे. चल घरी चल. पण मला घरचे लोक ठेवणार का? नाही म्हणत होते ना, मामाजींनी तर मला काढून दिलं होतं. म्हणूनच आपण बाहेर राहायला गेलो आणि म्हणूनच ही सगळी कंडिशन उडवली माझ्यावर. नाहीतर नाही येत होती. सगळं वेळ सुरळीतच चालू होतं आपलं, आपण घरात होतो तेव्हा. चालूच राहायचे, होतच असते. घर होय. बाबानंच म्हटलं शेवटी घेऊन ये म्हणे, 2 जण चांगले राहा म्हणे, असं म्हटलं बाबानं. म्हणून मग मी तुला नाही आलो. मी म्हटलं चला. मग म्हणतं कालच झालं होतं, पण मग विचार केला. म्हटलं आता काय म्हणून बाबा, तर मग दुसऱ्या इकडे राहा, असं तसं चालू होतं. मी कोणाला सांगितलंच नाही का असं काही झालं म्हणून. ते तू राजेश दादाला भेटली होती त्या दिवशी. राजेश दादा माझ्या खूप मागं लागला, तिला घेऊन ये करून. हो का? म्हटलं का भाऊजींनी? मी तेच म्हटलं होतं भाऊजींना की भाऊजी त्यांना सांगा की आता मी वेगळी राहत आहे, आता असं कधी करणार नाही. कारण तुम्ही माझा कॉल उचलत नव्हते ना, त्याच्यामुळे मला त्यांना म्हणावं लागलं. आणि मला मोहिनी वहिनी पण मिळाल्या होत्या त्या दिवशी. मी जॉब शोधायला जात होती ना, या काकूंनी सांगितलं होतं तिथे जा म्हणून. मग मी तिथे जायला निघाले, तिथे पोहोचली तेव्हा मला मोहिनी वहिनी पण मिळाल्या. त्यांना पण म्हटलं मी अशी गोष्ट आहे म्हटलं, वहिनी म्हणा ना म्हटलं त्यांना. तर त्यांनी म्हटलं होतं का तुम्हाला? हो मला वहिनी नाही म्हटलं होतं, आणि वैशाली वहिनी नाही म्हटलं, आणि बाबा नाही म्हटलं. आता राजेश दादानं तर 2-3 वेळा म्हटलं, पण मी म्हणून मन नाराज होतो ना, तुला तर माहिती आहे. मला किती फालतू गोष्ट पटत नाही पहिलेच. सॉरी ना सुमितजी, आता नाही करणार मी अशी गलती कधी, आयुष्यात पण नाही करणार. मला खूप मोठी अद्दल घडली आता. ठीक आहे ना, तर ठीक आहे. चल जाऊ दे आता, जे झालं ते झालं. आणि चल आता घरी. हो येते, माझी बॅग घेते मी. माझी बॅग आहे, 2-3 ड्रेस आहेत, जास्त काही नाही आहे माझ्याकडे. आणि बस मेसेज होती या काकूकडे, तर याच देतो त्या मला जेवायला वगैरे. माझ्याजवळ काही नाही आहे भांडे वगैरे. ठीक आहे काकू पैसे. आणि याच्यानंतर असं कोणाला उतरून बोलू नका, कोणाची मजबुरी असते म्हटलं, नाही तर ठेवू नका. तुमच्याकडून होत नसेल सहन तर. किती आहे रे बापुरी हे? 5,000 मागितले होते मग तुले. 5,000च आहे ते, जास्त नाही आहे. तुम्ही जर चांगल्या वागल्या असत्या ना, मी जर पाहिलं असतं डोळ्यानं, तर मी तुम्हाला 10,000 दिले असते. अशी माझी इच्छा पहिलेच झाली होती. पण तुमचा व्यवहार बघून मला खूप राग आला, म्हणून मी हे देत तरी तुम्हाला 5,000. नाही तर मी जर राहिलं ना, तर मी तुम्हाला 1 रुपया पण नाही देऊ आणि इथून तसंच जाऊ शकतो म्हटलं. नाही आता तुले तर म्हटलं बापा राहू दे म्हणून. तुला म्हटलं का मी काही करून जबरदस्ती दे म्हणून. आता त्या दिले बापा म्हणून घेतले. राहू दे म्हटलं बा, आता माझ्या पोरीसारखी आहे ते, राहिले तर राहिले म्हटलं. असं आता कशी काय पोरीसारखी? आतापर्यंत तुम्ही तिला घालून पाडून बोलत होत्या, आता झाली काय लगेच ते पोरीसारखी? अरे बापा चालूच राहते, म्हातारा माणूस आहे, म्हातारा माणसाच्या हाताने चुका होतेच रे बापा. मुद्दामून बोलल्या काकू तुम्ही, पाहिलं मी तुम्हाला. हा मी मागं उभाच होतो, तुम्ही एवढं बोलल्या ना, तर मी मागच उभं होतो म्हटलं. हा ऐकूनच राहिलो होतो काय बोलून राहिला काही नाही म्हणून. एवढं बोलायची गरजच नसते. पहिले तू दवाखान्यात चल, मग त्याच्यानंतर आपल्या घरी चाल. हा आणि मग आराम कर मस्त. हो सुमितजी ठीक आहे. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.